विद्यार्थ्यांनो, आज आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाअंतर्गत व्यवसायातील उभरत्या पद्धती या घटकातील ई व्यवसायाचे फायदे व मर्यादा या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत। या अगोदर आपण ई व्यवसाय म्हणजे काय हे पाहूयात। ई व्यवसाय म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्यवसाय। इलेक्ट्रॉनिक व्यवसाय म्हणजे वेब, इंटरनेट, इंट्रानेट, एक्स्ट्रानेट किंवा त्यातील काहींचे एकत्रीकरण करणे होय। ई व्यवसाय हा व्यवसायातील एक तांत्रिक बदल नसून तो व्यवसायातील एक असा मूलभूत बदल आहे की जो तंत्रज्ञानाद्वारे मान्यताप्राप्त आधार असलेला मूलभूत बदल आहे। इंटरनेट आणि वेबचा वापर करून एकत्र येऊन विक्री, ग्राहक संबंध, उत्पादन सेवांचा आराखडा, सेवा वापरण्याचा पाठिंबा, भौगोलिक विस्तारीकरण, वाहतूक आणि पुरवठ्याचे एकत्रीकरण करून ज्यावेळी व्यवसाय केला जातो त्याला ई व्यवसाय किंवा इलेक्ट्रॉनिक व्यवसाय असं म्हटलं जातं। इंटरनेटचा वापर करून व्यवसाय करणे म्हणजेच ई व्यवसाय होय। ई व्यवसाय ही संज्ञा ईमेल आणि ई कॉमर्स या संज्ञेपासून आलेली आहे। ई व्यवसायाचा विस्तार हा फक्त ऑनलाईन खरेदी विक्रीपुरता मर्यादित नसून त्याची व्याप्ती ही व्यापक आहे। आज आपण ई व्यवसायाचे फायदे व तोटे पाहणार आहोत। यामध्ये ई व्यवसाय हा फक्त सामान्य जनतेला ऑनलाईन पद्धतीने वस्तूंची माहिती होणे व त्याप्रमाणे निवड करणे तसेच वस्तू पोहोचत्या केल्यानंतर किंवा आधीच शोधन करणे म्हणजेच पेमेंट करणे इतकंच याचे फायदे नसून यापेक्षा ई व्यवसायाचे फायदे खूप आहेत। अशा प्रकारे विक्रेता आणि खरेदीदार या दोघांनाही ई व्यवसायामुळे इंटरनेटच्या आधारे व्यासपीठ मिळते। पारंपरिक खरेदी आणि विक्रेते ज्यावेळी व्यवसाय करतात त्यावेळी 3 मार्गांनी व्यापार केला जातो। यामध्ये समोरासमोर खरेदी विक्री, ईमेलच्या माध्यमातून किंवा फोन, दूरध्वनी यांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने व्यापार केला जात होता। इंटरनेट हा व्यापारासाठीचा आता 4था मार्ग आहे। इंटरनेट व्यापार हा कमी किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करणारा व्यवसाय म्हणून भरभराटीस आला आहे। अशा प्रकारे पारंपरिक स्रोतांपेक्षा इंटरनेट ही चांगली संधी देते आणि हेच इंटरनेटचे फायदे, इंटरनेटचे सामर्थ्य आहेत। आता आपण ई व्यवसायाचे फायदे पाहणार आहोत। त्यामध्ये ई व्यवसायाचा पहिला फायदा आहे सुलभ स्थापना किंवा इझी ऑफ फॉर्मेशन। पारंपरिक व्यवसायाची स्थापना करणे हे कठीण आहे। ज्यावेळी पारंपरिक पद्धतीने व्यवसाय स्थापन केला जातो त्यावेळी अगोदर सरकारकडून किंवा निबंधकाकडून व्यवसायाची स्थापना किंवा नोंदणी दाखला मिळवावा लागतो आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल किंवा कागदपत्रांची जमवाजमव करावी लागते। परंतु ई व्यवसायाची स्थापना करणे हे सोपं आहे। पुढचा फायदा आहे कमी गुंतवणूक किंवा लोअर इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट। पारंपरिक व्यापाराशी तुलना केली असता ई व्यवसायामध्ये कमी गुंतवणूक करावी लागते, कारण ज्यावेळी परंपरागत पद्धतीने व्यवसाय केला जातो त्यावेळी त्याला भौतिक अस्तित्व असते। पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी जमीन, इमारत किंवा भांडवलाची आवश्यकता असते, कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते, यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो। परंतु ई व्यवसायाचे व्यवस्थापन करताना कमी मनुष्यबळामध्ये ते केलं जातं। त्यासाठी कोणत्याही भौतिक अस्तित्वाची गरज नसते, म्हणजेच इमारत, जमीन, मशिनरी यांची आवश्यकता नसते। व्यापारात कमी गुंतवणूक असली तरी ई व्यवसायामध्ये ग्राहक संपर्क जास्त असल्यामुळे व्यवसाय अतिउत्तम चालतो आणि हा एक ई व्यवसायाचा फायदा आहे। तिसरा फायदा आहे सुविधा। पारंपरिक व्यवसायाच्या तुलनेत ई व्यवसायामध्ये ग्राहकांना अधिक सुविधा दिल्या जातात। यामध्ये 24 तास, आठवड्याचे 7 दिवस आणि वर्षातील 365 दिवस इंटरनेट सुविधा उपलब्ध असते। त्यामुळं ई व्यवसाय कधीही सुरू करता येतो, तसेच त्यामध्ये आवश्यक असेल त्यावेळी बदल करणे शक्य असते। म्हणूनच इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे सक्षम आणि वृद्धिंगत झालेला व्यवसाय कधीही कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळेला करता येतो आणि हा एक पारंपरिक व्यवसायाच्या तुलनेमध्ये ई व्यवसायाचा फायदा आहे।
ई व्यवसायाचा चौथा फायदा आहे वेग किंवा स्पीड. ई व्यवसायामध्ये माहिती मोठ्या प्रमाणात आणि आकर्षक पद्धतीने व अधिक वेगानं मिळवली जाते, कारण इंटरनेटच्या साहाय्याने एका क्लिकवर खरेदी आणि विक्रीशी संबंधित माहितीची देवाणघेवाण केली जाते. ज्यावेळी पारंपरिक पद्धतीनं खरेदी विक्री केली जाते त्यावेळी वेळ, पैसा जास्त प्रमाणात खर्च होतो. पाहिजे असलेली आवश्यक माहिती वेळेवर मिळत नाही. परंतु ई व्यवसायामध्ये इंटरनेटचा वापर केला जात असल्यामुळे एका क्लिकवर तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला हवी असलेली माहिती लगेच मिळते आणि हा एक ई व्यवसायाचा फायदा आहे. ई व्यवसायाचा पुढचा फायदा आहे जागतिक प्रवेश किंवा ग्लोबल रीच. इंटरनेटला सीमाविरहित व्यापार आहे असं म्हटलं जातं आणि खरोखरच हा एक सीमाविरहित व्यापार आहे. एकीकडे विक्रेत्यास जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यास अनुमती दिली जाते, तर दुसरीकडे खरेदीदारास जगातील बहुतेक कोणत्याही भागातून उत्पादन निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. यामध्ये खरेदीदार आणि विक्रेता यांना समोरासमोर येण्याची आवश्यकता नसते. ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या द्वारे व्यवसाय केला जातो त्यावेळी त्याला भौगोलिक अस्तित्व किंवा भौगोलिक सीमांचं बंधन राहत नाही, त्याला भौतिक अस्तित्व नसतं. त्यामुळं तो व्यवसाय जगामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यामधून तो केला जाऊ शकतो. घर बसल्या जगातील किंवा बाहेरील कोणत्याही देशातून तुम्ही एखादी वस्तू खरेदी किंवा विक्री करू शकता आणि यालाच जागतिक प्रवेश असं म्हटलं जातं. हा एक ई व्यवसायाचा फायदा आहे. ई व्यवसायाचा सहावा फायदा आहे कागद विरहित समाजाच्या दिशेने हालचाली. मूवमेंट टुवर्ड्स अ पेपरलेस सोसायटी. जोपर्यंत इंटरनेटचा किंवा संगणकाचा शोध लागला नव्हता तोपर्यंत व्यवसायामध्ये केलेले जे व्यवहार आहेत ते व्यवहार पुस्तकांमध्ये किंवा वह्यांमध्ये नोंद करून ठेवले जात होते आणि ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी एखादा व्यवहार शोधायचा असेल तर ते शोधणं कठीण होत होतं. परंतु आता संगणकाच्या शोधानंतर किंवा संगणकाच्या वापरामुळे, इंटरनेटच्या वापरामुळे असं कागदांवर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. नोंदी ठेवण्यासाठी, संदर्भ घेण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. त्यासाठी कोणतेही पुस्तकं ठेवण्याची गरज नाही. एका क्लिकवर तुम्हाला पाहिजे असलेली माहिती उपलब्ध होते. त्याचबरोबर टॅली या सॉफ्टवेअरचा वापर करून व्यवसायातील सर्व खरेदी विक्रीचे किंवा पैशाशी संबंधित व्यवहार हे त्याच्यामध्ये नोंद करून ठेवले जात असल्यामुळं आता कागदांचा वापर कमी होत आहे आणि हा एक ई व्यवसायाचा फायदा आहे. कागद तयार करण्यासाठी जंगलतोड किंवा वृक्षतोड केली जाते, कारण कागद हे वनस्पतींपासून बनवला जातो आणि मग त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात होती. परंतु आता कागदाचा वापर कमी झाल्यामुळं ते पर्यावरणासाठी अनुकूल आहे आणि इंटरनेटच्या किंवा संगणकाच्या मदतीने हवी असलेली माहिती, नोंदी, संदर्भ घेतले जातात आणि तो एक फायदा ई व्यवसायाचा आहे. पुढचा फायदा आहे सरकारचा पाठिंबा. पारंपरिक पद्धतीने व्यवसाय स्थापन करण्यापेक्षा ई व्यवसाय स्थापनेसाठी सरकार अनुकूल वातावरण प्रदान करते. तसेच व्यवसायातील जास्तीत जास्त पारदर्शकता सुनिश्चित केली जाते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवसाय करताना त्या व्यवसायामध्ये असलेले धोके लक्षात घेऊन गव्हर्नमेंटने किंवा सरकारने वेगवेगळे कायदे केलेले आहेत. त्याच्यामध्ये डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 1998, कन्झ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशन ॲक्ट 2000, ई कॉमर्स रेग्युलेशन ॲक्ट 2002, द गव्हर्नमेंट सेटअप ईस्ट लंडन टेक सिटी यासारखे वेगवेगळे कायदे करून सरकारने ई व्यवसायाला पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर ई व्यवसायाच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेलं जे वातावरण आहे ते वातावरण सरकारकडून प्रदान केलं जातं आणि हा एक ई व्यवसायाचा फायदा आहे. ई व्यवसायाचा आठवा फायदा आहे सोपे शोधन किंवा इझी पेमेंट. ज्यावेळी पारंपरिक पद्धतीने खरेदी विक्री केली जाते त्यावेळी रोख रक्कम किंवा
डेबिट क्रेडिट कार्डच्या मदतीने, बँक चेकच्या मदतीने व्यवहार केले जातात किंवा शोधन केलं जातं, पेमेंट दिलं जातं. परंतु ई व्यवसायामध्ये पेमेंट करताना क्रेडिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक निधी या माध्यमांच्या द्वारे पेमेंट केलं जातं. तसेच दिवसातील 24 तास, रात्रीच्या वेळी असेल किंवा दिवसाच्या वेळी असेल, कधीही तुम्हाला पेमेंट करता येतं. हा एक ई व्यवसायाचा फायदा आहे. तोटे किंवा ई व्यवसायाच्या मर्यादा पाहूयात. ज्यावेळी व्यवसाय केला जातो त्यावेळी त्या व्यवसायाचे जसे फायदे असतात तसेच काही तोटेसुद्धा असतात. त्या व्यवसायाला काही लिमिटेशनसुद्धा असतात. परंपरागत व्यापार पद्धतीशी तुलना करता ई व्यवसायामध्ये काही तोटेसुद्धा आहेत किंवा ई व्यवसाय करताना काही मर्यादा येतात. त्या मर्यादांचा अभ्यास आता आपण करणार आहोत. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे वैयक्तिक संबंधांचा अभाव, लॅक ऑफ पर्सनल रिलेशनशिप. ज्यावेळी पारंपरिक पद्धतीने व्यवसाय केला जातो त्यावेळी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन खरेदीदार आणि विक्रेते भेटून त्यानंतर व्यवहार केला जातो. परंतु ई व्यवसायामध्ये इलेक्ट्रॉनिक किंवा इंटरनेटचा वापर करून व्यवसाय केला जातो आणि त्यामुळं वैयक्तिक संपर्काचा यामध्ये अभाव असतो. कोणीही त्या उत्पादनाला स्पर्श करू शकत नाही आणि त्यामुळे ग्राहकांना उत्पादनाची गुणवत्ता तपासणे अवघड होते. ऑनलाईन ज्यावेळी तुम्ही वस्तू खरेदी करता त्यावेळी तुमच्या स्क्रीनवर, मोबाईल असेल, लॅपटॉप, कम्प्युटरवर समोर जी वस्तू दिसते ती वस्तू पाहून तुम्ही ती खरेदी करता. परंतु तुम्ही तिला उघडून पाहू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जाऊन ती वस्तू खरेदी करणार असाल तर ती वस्तू तुम्ही उघडून पाहून तिची गुणवत्ता कशी आहे, क्वालिटी कशी आहे हे पाहूनच नंतर तुम्ही ती खरेदी करता. परंतु ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खरेदी विक्री करता त्यावेळी त्यामध्ये समोर विक्रेता कोण आहे ते तुम्हाला माहीत नसते. त्या उत्पादनाला तुम्ही स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे त्या उत्पादनाची गुणवत्ता तपासणं शक्य होत नाही आणि या ऑनलाईन व्यवहारामध्ये वैयक्तिक संबंधांचा अभाव निर्माण होतो. हा एक ई व्यवसायाचा तोटा किंवा मर्यादा आहे. त्यानंतर पुढचा आहे मर्यादा वितरणाची वेळ, त्यालाच डिलिव्हरी टाईम असं सुद्धा म्हटलं जातं. उत्पादनाच्या वितरणामध्ये इलेक्ट्रॉनिक व्यवसायामध्ये किंवा ई व्यवसायामध्ये वेळ लागतो. ज्यावेळी तुम्ही पारंपरिक पद्धतीने उत्पादनाची खरेदी किंवा विक्री केली जाते त्यावेळी ती खरेदी विक्री केल्याबरोबरच त्याचे वितरण होते. परंतु ई व्यवसायामध्ये तसं होत नाही. त्यामुळे ग्राहकांना निराशा सहन करावी लागते किंवा ग्राहक निराश होतात. कारण ई व्यवसायामध्ये तुम्ही ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वस्तू खरेदी करतात त्यावेळी तुम्ही ज्या ठिकाणाहून ती वस्तू खरेदी केलेली आहे त्या ठिकाणाहून ती वस्तू तुमच्या घरापर्यंत येण्यासाठी काही वेळ जातो. त्यासाठी 2 दिवस 3 दिवस इतका वेळ लागू शकतो आणि त्यामुळं ती वस्तू खरेदी केल्यानंतर लगेच पाहण्याची उत्सुकता जी असते ती उत्सुकता पूर्ण होत नाही आणि त्यामुळं ग्राहक निराश होतात. उदाहरणार्थ बघा, तुम्ही अमेझॉनवरून काही वस्तू खरेदी केल्या असतील तर ती अमेझॉनवरून खरेदी केल्यानंतर ती तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या हातामध्ये मिळेपर्यंत 2 ते 3 दिवस वेळ लागू शकतो. परंतु आता हे असं ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी हे वस्तूंच्या वितरणाचे एका दिवसामध्ये डिलिव्हरी करण्याचं आश्वासन दिलं आहे. ही त्यामध्ये होणारी एक जरी सुधारणा असेल तरी पूर्णपणे त्या समस्येचं निराकरण ई व्यवसायामध्ये होऊ शकत नाही आणि हा एक ई व्यवसायाचा तोटा आहे. तिसरा तोटा आहे सुरक्षा समस्या. यामध्ये बरेच लोक असे असतात की जे ऑनलाईन व्यवसायामध्ये सुद्धा घोटाळे करतात. तसेच हॅकर्सला आर्थिक माहिती मिळवणे यामुळे सोपे होते. यामध्ये सुरक्षितता आणि सातत्य याचे प्रश्न देखील आहेत. यामुळे संभाव्य ग्राहकांना त्रास होतो. ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन पेमेंट करता त्यावेळी तुम्हाला काही पर्सनल माहिती द्यावी लागते. मग त्यामध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर असेल, आधार कार्ड नंबर असेल, अकाउंट नंबर असेल, तुमचा पिन असेल, या पर्सनल गोष्टींची माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवर किंवा पेमेंट करताना द्यावी लागते आणि त्याचा वापर करून काही हॅकर्स किंवा
ऑनलाईन व्यवसायामध्ये चोर असं म्हणू शकतो आपण, हे तुमच्या बँक खात्यातून चोरी करू शकतात आणि त्यामुळं सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो आणि मग त्यानंतर ते ऑनलाईन व्यवहार करणं किंवा ऑनलाईन व्यवसाय करणं आणि त्यामध्ये सातत्य ठेवणं यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं किंवा सामोरं जावं लागतं. यामुळे संभाव्य ग्राहकांना त्याचा त्रास होतो किंवा ग्राहक ऑनलाईन खरेदी करताना मग करू की नको या संभ्रमात पडू शकतात. यामुळं मग त्याचा परिणाम हा त्या ई व्यवसायावर होऊ शकतो आणि हा एक ई व्यवसायाचा तोटा आहे किंवा ई व्यवसाय करण्यामध्ये असलेली मर्यादा आहे. पुढची मर्यादा आहे सरकारी हस्तक्षेप. काही वेळा सरकारच्या अतिरेकी देखरेखीमुळे व्यवसायामध्ये जास्त प्रमाणात हस्तक्षेप होऊ शकतो. आता आपण पाहिलं की ऑनलाईन व्यवसाय करत असताना सुरक्षेविषयीच्या काही समस्या निर्माण होतात आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने वेगवेगळे कायदे केलेले आहेत. काही यंत्रणा आहेत की ज्या ई व्यवसायावर देखरेख ठेवतात आणि मग या यंत्रणा ई व्यवसायामध्ये वारंवार हस्तक्षेप करतात आणि या हस्तक्षेपामुळे व्यावसायिकाला ई व्यवसाय करणं अवघड होतं आणि ग्राहकांना ती वस्तू खरेदी करताना काही अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्यामुळं ई व्यवसायामध्ये सरकारी हस्तक्षेप ही एक समस्या आहे किंवा सरकारी हस्तक्षेप जास्त असणं ही ई व्यवसायातील एक मर्यादा आहे. त्यानंतर पुढची मर्यादा आहे जास्त जोखीम. यामध्ये ग्राहक आणि विक्रेता हे प्रत्यक्ष समोरासमोर किंवा थेट संपर्क नसताना व्यवसाय करतात किंवा वस्तूंची खरेदी विक्री करत असल्यामुळे या प्रकारच्या व्यवसायामध्ये जास्त जोखीम दिसून येते. तसेच जर एखाद्या ग्राहकाची व्यावसायिकाची जर फसवणूक झाली असेल तर समोरच्या व्यक्ती माहीत नसल्यामुळं त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं कठीण होते. एखादा व्यक्ती चुकीचं किंवा खोटं नाव लावून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा आयडेंटिटीचा वापर करून व्यवसाय करू शकतो किंवा वस्तूंची खरेदी विक्री करू शकतो आणि त्यामुळं या ई व्यवसायामध्ये किंवा ई व्यवसाय करणं त्याच्यामध्ये जर काही फसवणूक झाली तर कायदेशीर कारवाई करणं हे कठीण होतं आणि त्यामुळंच पारंपरिक व्यवसायाच्या दृष्टीने किंवा व्यवसायापेक्षा तुलना करता ई व्यवसायामध्ये जास्त जोखीम दिसून येते आणि ही एक ई व्यवसायातील जोखीम आहे किंवा ई व्यवसायातील मर्यादा आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण ई व्यवसाय आणि त्याचे फायदे व मर्यादा या घटकाचा अभ्यास केला. फायदे आणि मर्यादा यांची तुलना करता ई व्यवसायामध्ये इतर पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करण्यापेक्षा जास्त फायदे असल्यामुळं ई व्यवसाय करणं हे कधीही फायदेशीर असणार आहे. धन्यवाद.